एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. आई, 2 मुलं, मोठा मुलगा राजू आणि लहान मुलगी पूजा. वडिलांच्या मृत्यूनंतर आईनं खूप कष्ट करून दोघांना मोठं केलं. राजू, पूजा, तुम्हीच माझं सगळं आहात. कालांतराने राजू मोठा झाला, शहरात नोकरीला गेला. पण हळूहळू तो आईपासून दूर जाऊ लागला. आई, मला काम असतं, रोज फोन करू शकत नाही. दादा, आई तुझी वाट पाहते रोज. आई आजारी पडली, पण तिने कधीच तक्रार केली नाही. मला काही नाही झालं बाळा, तू आनंदात राहा. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना जास्त वेळ नाही, त्यांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करा. हे ऐकून पूजा रडू लागली. तिने राजूला फोन केला. दादा, लवकर ये, आईची तब्येत खूप खराब आहे. राजू घाबरला आणि लगेच गावाकडे निघाला. आई, मला माफ कर, मी तुझ्यासोबत नव्हतो. माझ्या मुला, मला काहीच राग नाही, फक्त एक वचन दे. काय आई? नेहमी एकत्र राहा, एकमेकांची काळजी घ्या. आम्ही वचन देतो आई. आई शांतपणे डोळे बंद करते. घरात शांतता पसरते. त्या दिवसानंतर राजूला कुटुंबाची किंमत कळली. तो पुन्हा कधीच आपल्या बहिणीपासून दूर गेला नाही. कुटुंब हेच खरं धन आहे. आई वडिलांची किंमत वेळेवर ओळखा.